समाजसेवा ही एक सामाजिक जाणीव आहे। या जाणीवेतून अनेक समाजसेवक पुढे आले। समाजाचा आपण काही देणं लागतो या भावनेतून या व्यक्ती समाजात कार्यरत राहतात। समाजसेवक निलेश सांबरे हे सुद्धा असंच एक व्यक्तिमत्व। एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात सांबरे यांचा जन्म झाला। समाजातल्या वंचित घटकांसाठी काहीतरी चांगलं कार्य करण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीतून त्यांनी आधी स्वतःला व्यावसायिक म्हणून सक्षम केलं। त्यानंतर 2008 साली सांबरे यांनी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेची स्थापना केली। शासनाकडनं हीच अपेक्षा आहे का जे जे लोक पगार घेतात त्या लोकांनी त्यांच्या प्रामाणिकतेने काम केलं पाहिजे। आमच्याकडे आदिवासी भाग आहे किंवा ग्रामीण भाग आहे ठाणे पालघर जिल्ह्याचा, त्या भागामध्ये ट्रायबल भागात काम करतात म्हणून कर्मचाऱ्याला पगार जास्त असतो। आजची परिस्थिती अशी आहे का कुठलाही डॉक्टर त्यांच्या PSCला राहत नाही, कुठलीही नर्स तिच्या उपकेंद्रात राहत नाही। अशी परिस्थिती, कुठलेही शिक्षक त्या गावामध्ये राहत नाही। मी जिल्हा परिषदला असताना बघितलं का अगदी 3 शिक्षक राहिले ते 1 शिक्षक रोज ॲब्सेंट असतो। ही परिस्थिती बदलली पाहिजे। शासनाकडनं हीच अपेक्षा आहे का या दोन्ही जिल्ह्यामधले नव्हे तर कोकणच्या 5 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी महोदयांनी गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे का हा भाग मुंबईच्या बाजूचा असलेला भाग आहे। हा भाग विकसित करायचा असेल तर इथली शिक्षण व्यवस्था चांगली उत्तर दर्जाची झाली पाहिजे। ज्याप्रमाणे एखाद्या हिंदी पिक्चरमध्ये दाखवलं जातं की एखादे जिल्हाधिकारी जाऊन जिल्हा परिषदची शाळा अचानक चेक करतात आणि त्या मॅडम बसल्या असतात, त्यांनी तिथल्या जी विद्यार्थिनी असते तिला सांगतात का जा तू शाळा दाखव। मग तिथे अपंग शिक्षिका कशा प्रकारे शिकवते ते बघितलं जातं। त्याप्रमाणे जिल्ह्याचे जे मुख्य आहेत ते जिल्हाधिकारी महोदयांनी शिक्षणाबाबत गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे 5 जिल्ह्याच्या। ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या निलेश सांबरे यांना ग्रामीण भागातल्या समस्या अडचणींचा प्रत्यक्ष अनुभव होता। ग्रामीण विभागात आरोग्य सुविधा हव्या तशा उपलब्ध नसतात। छोट्या छोट्या आरोग्य तक्रारींसाठी नागरिकांना शहराकडे जावं लागतं। या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन 2017 साली सांबरे यांनी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातल्या झडपोली गावामध्ये श्री भगवान महादेव सांबरे हे 130 बेडचं 24 तास सुरू असलेलं निःशुल्क रुग्णालय सुरू केलं। मोफत सुसज्ज रुग्णालय, रुग्णवाहिका तसंच वर्षभर प्रत्येक दिवशी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर हे उपक्रम देखील या ठिकाणी राबवले जातात। पूर्वीपासून जे शिक्षणाची व्यवस्था नव्हती। मी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शिक्षण संस्थेमध्ये 2 वर्ष कामाला होतो। त्यांची एकंदरीत परिस्थिती बघितली त्या संस्थेची, बाबा माणूस माणसासाठी जगायला पाहिजे हे माझ्या साधारण त्यावेळेस लक्षात आलं। त्याच्यानंतर मग मी एस टीमध्ये लागलो। 74ला लग्न झालं, 76ला एस टीत लागलो। पूर्वी रस्ते खराब होते, लोकांची हालापिष्टा फार होत होती, पेशंटच्या हालापिष्टा फार होत होती। पण असं काहीतरी व्हायला पाहिजे आपल्याकडं। पण कंडक्टर असल्यामुळे पगार मोजकाच, खर्चालाच पुरायचा। पोरग्याच्या मनावर कुठेतरी बिंबलं, त्याने हे सगळं उभा केला, आनंद वाटतो। कोणत्या पोराला कोणत्या पेशंटला इजा झाली नाही पाहिजे याची मी जबाबदारी फारच घेते। असं तुम्ही काही पण सांगा, पण खूपच असा सेवा करताना तर खूपच आनंद। मग मी तुम्हाला तिथे मी पेशंट उठून बसते, पाणी म्हटलं तर पाणी पण देते कोण नसतं। हा माणसाला वास येतो, त्याला मी कसा दूर, हा माझ्या मनात शिवत पण नाही, असं वाईट वृत्ती शिवत नाही। तिथे एखादं कोण नसलं ना, आई मला पाणी उठून पाणी पाजते, त्याला अंगावर घालते। म्हणजे तो कसा पण असो, पण तो माझा आहे, तो बरा झाला पाहिजे एवढीच अपेक्षा। मी डॉक्टरांना सगळ्यांना मिळून सांगते लक्ष द्या, सिस्टरींना पण सांगते पेशंटवर लक्ष द्यायचं, इतर कामं नाही करायची। ही आपली येत ना, ते आपण लक्ष दिलाच पाहिजे। ग्रामीण भागात अशा आरोग्य सुविधांचा अभाव असतो, तशा शैक्षणिक सुविधा देखील अल्प असतात। दर्जेदार शिक्षणासाठी अनेकदा विद्यार्थ्यांना शहराकडे जावं लागतं। यावर देखील निलेश सांबरे यांनी उपाय शोधला। आपल्या भागातील मुलांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांनी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या 8 CBSE बोर्डाच्या निःशुल्क शाळा सुरू केल्या।
त्याचप्रमाणे संस्थेच्या वतीनं ते दरवर्षी कोकण विभागात गरजू विद्यार्थ्यांना 25 लाख वह्यांचं मोफत वाटप करतात. पालघर विभागातील दिव्यांग मुलांसाठी त्यांनी 2016 साली पालघर जिल्ह्यातील विक्रमगड झडपोली या ठिकाणी जिजाऊ दिव्यांग मुलांची निवासी शाळा देखील सुरू केली. तिथवरच न थांबता जिजाऊ संस्थेनं 151 आदिवासी दिव्यांग मुलांचं पालकत्व देखील घेतलेलं आहे. समाजाच्या उत्कर्षासाठी तर मी म्हणतोय ना का शिक्षणाची व्यवस्था अत्यंत चांगली झाली पाहिजे. ज्याप्रमाणे मोठमोठ्या लोकांची पोरं चांगल्या शाळांना शिकतात तशाच प्रकारची शिक्षण व्यवस्था जिल्हा परिषदमध्ये निर्माण झाली पाहिजे. आरोग्याबाबत प्रत्येकाला आरोग्याच्या सुविधा या मिळाल्या पाहिजेत. नाहीतर आपण बघतोय का आमच्याकडचा एखादा रुग्ण असला हे हॉस्पिटल होण्या अगोदर तर त्याला गुजरातला जायला लागतं. गुजरातला सेल्वासला गेल्यानंतर जसे पाकिस्तानमधून आल्यासारखे तिथली लोक किंवा डॉक्टर बघत असतात. किंवा नाशिकला जाताना आपण बघितलं असेल का जव्हारला एकाची डेड बॉडी बाईकवर त्या वडिलांना घेऊन जायला लागली. ही परिस्थिती आम्हाला बदलावी लागेल. समाजाला उत्कर्षासाठी एकटा निलेश सांबरे काम करून नाही चालणार, तर समाजातील प्रत्येकाने आपल्या कुटुंबाला लागणारे धन सोडून आपल्या मुलांचे शिक्षण आरोग्य व्यवस्था सोडून उरलेला पैसा आहे तो समाजाच्या जिथे दिसेल ते कामवालीचा मुलगाही शिकला पाहिजे, लादी पुसणाऱ्या बाईचाही मुलगा शिकला पाहिजे, ड्रायव्हरचा मुलगाही शिकला पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे. यासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. त्यांच्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि शासन करेल तेव्हा करेल. तुमची आमची प्रत्येकाची ड्युटी आहे का आपल्याला आपले बांधव वाचले पाहिजेत, आपल्या भगिनी वाचल्या पाहिजेत, आपले लहान मुलं वाचली पाहिजेत. त्यासाठी एकत्रितपणे काम केलं पाहिजे. योजना तर सुरूच आहेत ना, काही इयत्ता 9वी पासून JEE नीटचे क्लासेस असणारी देशातली पहिली इन्स्टिट्यूट आहे. आणि अगदी जाहीरपणे सांगतोय की 40 विद्यार्थी किमान गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जातील पुढच्या 2 वर्षानंतर. 40 विद्यार्थी दरवर्षी IIT ला जातील. आज आपल्याकडे एक खाटीक समाजाची मुलगी IIT ला गेली किंवा विविध समाजाची मुलं उच्च पदावर गेले. तर आपल्याला बहुसंख्य पोरं गरिबांची मुलं जर उच्च पदावर गेली तर या समाजातली गरिबी आणि श्रीमंती यातील हे कमी होऊन जाऊन समाजाला खरोखर आदर्श देता येईल. आणि आपला तर माझे संकल्प आहे तर आयुष्यभर समाजाची प्रामाणिकतेने सेवा करायची आणि ती सेवा करताना किती अडचणी आल्या तरी अडचणींना घाबरताना परमेश्वर पाठीशी असतो. आई वडिलांची साथ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आठवायचं, त्यांनाही इतकी संकट आली होती. ते संकट पार करून आपण नक्कीच मनातील जे कोकणबाबत विजन आहे ते विजन पूर्ण होईल. आरोग्याबाबतही जिल्हाधिकारी महोदयांनीच लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर आपण पाहतोय का अधिकारी फक्त आणि फक्त हे मुख्य आणल्यांचं कोकण आहे ते समजून काम करतात. तर असं होता कामा नये. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाले. आजही पालघरचा किंवा ठाण्याचा कुपोषणाचा रेट बघितला, मृत्यूचा रेट बघितला तर भयानक जास्त आहे. त्याचबरोबर आपण बघायला गेलं तर पूर्ण कोकणच्या म्हणजे सिंधुदुर्गात शिक्षक असतील परंतु रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघरला तर 35% शिक्षकांची कमतरता आहे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये. आरोग्य कर्मचाऱ्यांची 5 जिल्ह्यामध्ये प्रचंड कमतरता आहे. कर्मचारी जागेवर नसल्याने, डॉक्टर नसल्याने प्रचंड दुरावस्था आहे. म्हणजे आज आपण पाहतोय का कोविड काळामध्ये मी जे आरोग्य सभापती होतो का दररोज 15 माणसं या जिल्ह्यामध्ये मरत होते. म्हणजे झाडाच्या पानासारखी लोक मरत होते. परंतु इथे व्हेंटिलेटर ऑपरेट करायला डॉक्टरच नव्हते, अशी परिस्थिती होती. किंवा आमची मंडळी असते, जी अधिकारी मंडळी असते किंवा सिव्हिल सर्जन असतात त्यांना मशिनरीमध्ये कमिशन खाण्यात आनंद होता, डॉक्टर आणण्यात आनंद नव्हता. करोडो रुपये आपल्याकडे एक बाजूला माणसं मरत असताना अपार होत होता का फक्त पैसे खाणे हा दृष्टिकोन सिव्हिल सर्जनचा असायचा. हा दृष्टिकोन सगळ्या अधिकाऱ्यांनी बदलला पाहिजे. आजही या जिल्ह्यामध्ये 30% आदिवासी बांधवांना जर रोजगारासाठी शहराकडे जायला लागत असेल, तिथल्या आमच्या तायांवरती अत्याचार होत असेल, तिथल्या विद्यार्थ्यांचं शिक्षणापासून ते वंचित राहत असतील तर मग आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय कुठे? आजही दररोज 3 अपत्ये मरत असतील किंवा कुपोषण इतक्या मोठ्या प्रमाणात होत असेल तर मग आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय कुठे? आजही बघायला गेलं तर पिण्याच्या पाण्यासाठी जानेवारी महिन्यापासून शहापूर राहू दे, ठाणे जिल्ह्यातील विविध भाग राहू दे, पालघर जिल्ह्यातील राहू दे, जर आमच्या भगिनींना 1-1 किलोमीटर पाणी आणायला जात लागत असेल
तर मग आम्हाला स्वातंत्र्य कुठे मिळाले? आमच्या या दोन्ही जिल्ह्यातनं मोठी धरणं झालेली आहेत. या धरणातनं मुंबई, ठाणे, वसई, विरार, पालघर, कल्याण ही अनेक शहरांना प्यायला पाणी दिलं जाते, परंतु आमच्या भगिनींना प्यायला पाणी नाही. आजही जी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेची कामं सुरू आहेत, मी अगदी गंभीरपणे सांगतोय का या योजना ही सर्वच्या सर्व मोफत जाणार आहेत. फक्त ठेकेदार पोचण्याचं काम आणि अधिकारी पोचण्याचं काम शासनाकडून सुरू आहे. हे थांबलं पाहिजे, कारण जर एका कर्मचाऱ्याची कॅपॅसिटी 2 कोटीचं काम करायचं आणि त्याच्याकडे 200 कोटीचं काम दिल्यानंतर तो करणारच नाही, कारण तो प्रायव्हेट बेसिसवरती एक तर कामाला घेतलं तर ते नाही, कॅपॅसिटी नाही. एका एक्झिक्युटिव्हची कॅपॅसिटी किती आहे आणि कमी कॅपॅसिटी असताना एवढं काम दिल्यानंतर सगळे साठवलेटे असतात शासनाकडून. याच कंपनीचा मटेरियल घेतला पाहिजे, त्याच कंपनीचा घेतला पाहिजे आणि टक्केवाऱ्या ठरलेल्या असतात, त्या टक्केवाऱ्यांनी डायरेक्ट पैसे जातात, त्यामुळे ती गुणवत्ता राखली जात नाही. आज शहापूर तालुक्यात बघायला गेलं तर टाक्या बांधून रेडी आहेत. शहापूर तालुका मुंबईला पाणी देणारा तालुका आणि त्या तालुक्याला नगरवरनं पाणी येणार आहे असं दाखवलं जातं, पण ते होणार नाही सक्सेस. आज पालघर जिल्ह्यामध्येही प्रत्येक गावामध्ये पाणी योजनेचं काम चालू आहे, परंतु 80% पैसे खर्च करून त्याचा पाण्याचा स्रोत कुठे तो कुठे बघितला जात नाही. टाक्या व्यवस्थित आहेत का त्या बघितल्या, पाण्या लाईन बघितल्या जात नाही. जशा 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी ज्या पाणी योजना झाल्या होत्या एकही सक्सेस नाही, तशीच परिस्थिती परत येणार आहे. हजारो करोड रुपये खर्च केंद्र शासन राज्य शासनाचे करतो, तर त्याबाबत गांभीर्याने शासनाने लक्ष दिलं पाहिजे. या कोकणच्या ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण, पिण्याचं पाणी, रोजगाराबाबत गांभीर्याने लक्षात दिलं पाहिजे. आज रोजगार हमीची कामं फक्त कागदावरच चालली जातात, तर त्याच्यामध्ये एका गटाचे, एका पक्षाचे, एका संघटनेची लोक त्यांनाच काम दिलं जातं असं होता कामा नये. सर्वसमावेशक शासन राहिलं पाहिजे. लोकप्रतिनिधी एका पक्षाचा म्हणून निवडून आला तरी त्यांनी आपण समाजाचे आहेत आणि सर्व समाजाच्या दृष्टीने त्यांनी काम केलं पाहिजे. आजही अशी परिस्थिती आहे, जी परिस्थिती समृद्धीमध्ये होती तीच परिस्थिती या जिल्ह्यामध्ये बुलेट ट्रेन बडोदा एक्सप्रेसवे मध्ये झाली का? अगदी जबाबदारीने बोलते 30-30, 40-40% पैसे अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या दलालांनी काढून घेते शेतकऱ्यांचे. या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे. शासनाकडनं हीच अपेक्षा आहे का शासनाने या कोकणामध्ये माणसं राहतात आणि त्या माणसं राहिल्याने ग्राउंडवरती जिल्हाधिकाऱ्यांपासून सिवोनपासून ग्राउंडला फिरले पाहिजे, ग्राउंडच्या प्रशासनाला धाक दिला पाहिजे आणि जो चुकला त्या चुकलेल्या अधिकाऱ्याला कामामध्ये कसूरता दिली तर तिथे जात-पात किंवा कोणाचा वशिला न पाहता त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. कारण जेणेकरून जोपर्यंत जिल्हाधिकारी स्ट्रिक होत नाही तिथपर्यंत प्रशासन स्ट्रिक होणार नाही. आणि प्रशासनाने जर ठरवलं तर या कोकणचा एक 1-2 वर्षामध्ये कायापालट कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण बघायला जातो, मी नेहमी बोलत असतो का हॉटेलमध्ये काम करणारा माणूस कोकणातील, लिफ्टमध्ये वॉचमॅन कोकणातील, सोसायटीमध्ये वॉचमॅन कोकणातील, ड्रायव्हर कोकणातील, लेबर बघायला गेले तर या आदिवासी बहुल भागातील, घरात काम करणारी बाई कोकणातील. या सगळ्या गोष्टी बदलायच्या असतील तर कोकणाच्या 5 जिल्ह्यांना उत्तम प्रकारे शिक्षण दिलं पाहिजे, आरोग्य व्यवस्था केली पाहिजे. रोजगाराबाबत शासनाने निवळ कागदावर योजना न दाखवता प्रत्यक्षात उतरलं पाहिजे. प्रत्यक्षात प्रत्येक अधिकारी खालीपर्यंत उतरला तर नक्कीच बदल होईल. आणि शासनाकडून याच अपेक्षा आहेत. तुम्ही करताय, तुम्ही कुठपर्यंत लोकांना पोहोचवता मला माहिती नाही, परंतु जेव्हा चांगला उपक्रम एखादी संस्था करते कुठलाही उद्देश मनाशी न देता तर त्या संस्थेला विनाकारण त्रास होईल, विनाकारण राजकीय दबावाला बळी पडून कुठल्या कारवाया होतील, तर त्याबाबत शासनाने थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. मी मागे बोललो होतो का जिथे सन्मान व्हायला पाहिजे तिथे माझ्या नावाने शिमगा होतो, ते बघून थोडंसं वाईट वाटतं. पण येईल एक दिवस की सर्वांना सन्मान जिजाऊचा, निलेश सांबरेचा करावा लागेल. कोकणातल्या मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रवृत्त करणं हे सुद्धा निलेश सांबरे यांचं एक मोठं उद्दिष्ट होतं. त्यासाठी त्यांनी कोकणातील 5ही जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय स्पर्धा परीक्षांसाठी खास प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणात अधिकारी घडावे म्हणून प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी 45 जिजाऊ MPSC UPSC अकॅडमी आणि मोफत वाचनालयांची सुरुवात केली. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. त्यातूनच स्वप्नील माने यांच्यासारखे सन 2021च्या केंद्रीय लोकसभा आयोगाच्या परीक्षेत संपूर्ण देशामधून 578 रँकनं उत्तीर्ण होणारे अधिकारी घडत आहेत. जसं मी म्हणतोय की या गावामध्ये आपण सरपंचही नाही होऊ शकत साहेब,
पण या गावातली ड्युटी आहे का या गावात माझा जन्म झालेला आहे, या गावाचं नाव जगामध्ये गेलं पाहिजे, त्या दृष्टीने इथून घडलेला विद्यार्थी जगामध्ये उच्च पदावर पोहोचला पाहिजे. अगदी अभिमानाने सांगतो, आई वडील नसलेला मुलगाही इथनं जाऊन IPS ऑफिसर झाला, UPSC ऊस मजुराचा मुलगा इथे राहून 3-3 वर्ष राहून तो डेप्युटी कलेक्टर ते झाले. अनेक मुलं केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध पदावरती, एक मुलगी डेप्युटी कलेक्टर झाली. अशा विविध पदावर ज्या गावामध्ये आपला 0 हेतू आहे का इथे मी सरपंच होऊ शकत नाही, इथे आमदार होऊ शकत नाही, जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊ शकत नाही, खासदार होऊ शकत नाही, परंतु हेतू प्रामाणिक राहिला तर यश मिळतं. ज्या जागेमध्ये आपण बसलोय तिथे अनेक लोक सांगायचे का ही जागा वास्तूनी अशी तशी, पण या जागेमध्ये आज पिकलं जाते ना. मी तुम्हाला परत सांगतो, परत 3 वर्षात तुम्ही या शाळेमधून 40 विद्यार्थी MBBS ला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला गेले असतील, 40 विद्यार्थी IIT ला गेले असतील आणि 40 विद्यार्थी अधिकारी झाले असतील. त्याचबरोबर न्यायव्यवस्थेमध्ये आपली मुलं जातील, CA जातील, अशा प्रकारचा हेतू आहे. आणि तरुणांनी, समाजातील तरुणांना मी एक विनंती करतो का त्यांनी देशाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, आपल्या राज्याशी समाजाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि मेहनतही केलीच पाहिजे. मेहनत करून आलेले 2 पैसे आहेत हे चैनीच्या वस्तूपेक्षा समाजातील जे दुर्बल आहेत त्यांना पुढे नेण्यासाठी, त्यांना पुढे घेण्यासाठी आपण प्रत्येकाने खर्च केले पाहिजे. हेतू प्रामाणिकतेने निस्वार्थपणे राहिला पाहिजे, तरच हा आपला देश पुढे जाणारे एक प्रगत देश म्हणून जगामध्ये याची ओळख होईल. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझे आई बाबा जिजाऊ या 5 लोकांना मी माझा आदर्श मानतो. या 5 लोकांमुळे आपण आहेत आणि समाजातील दिसणाऱ्या कुठल्याही आया असतील, वडील असतील, ते सर्व माझ्यासाठी आदर्श असतील. सातत्य ठेवलं पाहिजे आणि प्रामाणिक हेतू पाहिजे. जर प्रामाणिक हेतू असला आणि सातत्य असलं तर जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. म्हणजे मी सांगतोय माझं वैयक्तिक आहे की मी ठाण्याला ज्या दिवशी 2003-04 राहायला गेलो तोपर्यंत 2 वाक्यामध्ये मला 3 शिव्या येत होत्या. मी नॉर्मल जीवन जगत होतो का बाबा, फक्त स्वतःपुरती बघायचं, स्वतःचं कुटुंब, स्वतःचे आई बाबा, स्वतःच्या बहिणी, या पलीकडे माझं जग नव्हतं. परंतु जेव्हा सातत्य आलं आणि जग बघितलं की जग खूप मोठं आहे. आपल्या गावात आपण मोठे असतो, तालुक्यात मोठे असतो, परंतु ठाणा इतकं मोठं शहर आहे का आपल्यासारखे लाखो, आपल्यापेक्षा मोठी असणारे लाखो लोक आहेत, जी बुद्धीने लाखो लोक मोठे आहेत, सत्तेने मोठे लोक आहेत, पैशाने मोठे आहेत. तर त्याच्यामुळे आपण कसला रुबाब करायचा. आपण एक सर्वसामान्य माणूस आहोत आणि आपल्याला जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्यासाठी हेतू प्रामाणिकपणे ठेवून सातत्य ठेवलं. शैक्षणिक सुविधांनंतर ग्रामीण भागातील मुलं खेळात पुढे यावीत याकरता त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. यासाठी सांबरे यांनी जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमीची मुहूर्तमेढ रोवली. झडपोली इथं उभारण्यात आलेल्या या अकॅडमीच्या सुसज्ज मैदानात विद्यार्थ्यांना मॅट सुविधेसह 12 महिने प्रशिक्षण दिलं जातं. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास अपेक्षित असेल तर महिलांना आर्थिक सक्षम करणं ही काळाची गरज आहे. शासनाची बचत गट ही संकल्पना त्याच उद्दिष्टानं तयार केली गेली आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगार तयार करणं, अनेक विविध उपक्रम देखील सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेच्या वतीनं राबवले जातात. यात दरवर्षी शेतकऱ्यांना 5 लाख मोफत फळरोपांचं वाटप, कुक्कुटपालन तसंच दुग्ध व्यवसाय सारख्या व्यवसायांना चालना देणं आणि त्यातून सक्षम शेतकरी घडवणं हा सांबरे यांचा मानस आहे. सामाजिक क्षेत्रांमध्ये आलं की ती व्यक्ती समाजातल्या उणिवांचा जाणीवपूर्वक अभ्यास करते. डोळे उघडे ठेवून समाजात नीट पाहिलं तर समाजातील अनेक घटकांना सहकार्याची आवश्यकता असते हे अधोरेखित होत राहतं. सांबरे यांना रस्त्यावर फिरून कचरा वेचणाऱ्या मुलांच्या पाठीशी उभं राहण्याची कल्पनाही यातूनच सुचली. याही मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे आणि आपण त्यांच्यासाठी उभं राहायला हवं या उद्देशानं त्यांनी कचऱ्यावरची शाळा हा उपक्रम सुरू केला. झोपडपट्टीतील ही मुलं साक्षर व्हावीत यासाठी त्यांच्या शालेय स्तरावरील सर्व गरजा आज सांबरे यांनी पूर्ण केल्या आहेत. या वस्तीतील दीपाली काटे या मुलीला हॉटेल मॅनेजमेंट या कोर्सला लाखो रुपयांची फी भरून
प्रवेश घेऊन दिलाय. दीपाली सारख्या अनेक मुलांच्या आयुष्यात जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निलेश सांबरे यांनी अल्पावधीतच आपल्या सामाजिक कार्याचा आलेख उंचावत नेला. समाजातल्या सगळ्या घटकांचा विचार करत ते आपल्याला करता येईल ते करावं या भावनेतून त्यांनी एकामागोमाग एक उपक्रम राबवले आणि यातच त्यांचं दातृत्व दिसून येतं. ज्या मातापित्यांच्या पोटी असा समाज जाणीव असलेला कर्तृत्ववान मुलगा जन्मला त्याच्या आई वडिलांना आपल्या मुलाचा अभिमान असणारच. चांगलंच वाटतं, पण साम्राज्य उभं करताना खूप खडतर रस्ते माझ्या लेकाला बघायला लागले फारच. आणि उभं करताना लहानपणापासून माझी तिन्ही मुलं मी शिक्षण घेऊन आणि शेतीच्या पण कामाला त्यांना. आणि सकाळ आत्ता पण मी 5 वाजता उठून सगळ्यांचं नाश्ता पाणी करून काम, तशीच माझी मुलं पण त्यांना मी घडवलेली आहेत तसंच करा. छत्रपती शिवाजी महाराजांकडे तसं पाहिलं तर काहीच नव्हतं, पण त्याने एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज माझा लेख चालतोय, समाधान वाटतंय. अशीच उत्तरोत्तर त्याची सेवा लोकांपर्यंत पोहोचू दे. आम्हाला आनंद आहे. आम्हाला जरी आज मरण आला तरी आम्ही आनंदाने मरायला तयार आहे. एकच माझं म्हणणं आहे, म्हणजे दादा मला बोलायचे तुला काय पाहिजे. मी बोलली मला काही नको, पैसा नको, दागिना नको, काहीच नको, फक्त गरिबाची सेवा कर, हीच तुझी पुण्याई आणि हीच तुझी पोरं तुला पोरं. तू तर जाणार आहेस, पण पोरं माझी नातवंड 6 नातवंड आहेत, एकही बाहेर नाही. सगळी इंजिनियर झाले तर कोणी वकील व्हायला लागले, पण बाहेर नाही आहेत. म्हणजे हीच आमची फक्त संस्कार चांगले आहेत माझे, बाकी काही नाही. त्याच्यामुळं आनंदातच आहे आणि आनंदातच जाणार आहे. मी माझ्या घरातून निघताना मी गाडी सहशी येत नाही, मी तिथून चालत येते, माझ्या बंगल्यावरून येते. आल्यानंतर पुढे हॉस्पिटल इथे अंधशाळेच्या आधीच गेल्यावर पोरं मला सगळी माझा आवाजच ओळखून माझ्याकडे येतात, धावत आई आली आई आली. तसंच मी दवाखान्यावर आल्यानंतर माझ्या दवाखान्यात मला सगळ्या चालता पथक आला. म्हणजे मी सगळ्यांचं लक्ष देऊन पाणी कुठे सांडलंय का, पेशंटला काय अलगर्जीपणा झालं का, जेवणाचं काय झालं का, हे थंड जेवण कसं आलं, ही यातपासून माझी चौकशी आहे. संध्याकाळी पण सकाळी 10 वाजता येणार. आम्ही जवळजवळ 20-22 एकर शेती लावतो. ती पण एक ठिकाण नाही, 3 ठिकाणी. त्याच्यामुळं आणि दवाखान्यावर 2 फेऱ्या असतातच मला, कमीत कमी 2 फेऱ्या. आता सध्या कामाला जायचं तर सकाळी 7 वाजता मी इथे येतो. प्रत्येक पेशंटला भेटून जायचं, कसा वाटतंय, कसं काय त्रास आहे का सगळा विचारतो. रात्री थंडी वाजत होती का सगळा विचारतो. ते झाल्यानंतर मग शेतावर जातो. शेतावर गेल्यानंतर जरा समाधान वाटतंय. आता चालू वर्षी जवळजवळ 400 पोती 400 क्विंटल भात पिकवला आहे. सगळा भरडून काही आणलं आहे, काय आणायचं आहे. सगळा तांदूळ आपल्या हॉस्टेलच्या आणि दवाखान्याच्या यालाच देणार जेवायला. ते तांदूळ घरचा तांदूळाचा समाधान वाटतंय. तांदूळ घरचा, मसाला, मिरची, सगळे डाळ आमचा घरचाच करून देतो. सगळं दळणवळण पण मी काढून देते. तुला 2 चक्क्या आहेत, दळण काढून द्यायचं. समाजसेवा करायची असेल तर आधी आपण सक्षम असायला हवं याची जाणीव असलेले सांबरे आज आपल्या व्यवसायातल्या उत्पन्नातून 80% रक्कम समाजसेवेसाठी, समाजाच्या हितासाठी निस्वार्थ भावनेने खर्च करतात. त्यांचं हे कार्य समाजासाठी, समाजातील अनेक घटकांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी देखील निश्चितच प्रेरणादायी आहे.